नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता वल्लरीने तो फोटो देवघरात ठेवलेला असतो आणि आता स्वतः मस्त सोफ्यावर बसलेली असते आणि आता मनात म्हणते की हो, फोटो तर आता देवघरात ठेवला, आता मात्र तो फोटो बळजबरीच्या सुनबाई आहे तर तेव्हा पाहतील तर मस्त मोठा धमाका होईल म्हणून वल्लरी आता अगदी खुश होत असते। आणि तेवढ्यात अंजली ही बाहेर येते आणि अंजली मामीला म्हणते की मामी जरा देवळात जाऊन येते बर का, आले। त्यावर आता लगेच वल्लरी अंजलीला म्हणते की अगं तू देवळात जाऊन येशील तर एक काम करशील का, अगं तू एक काम कर, आपल्या देवघरातील निर्माल्य आहे ना ते घेऊन जाशील का। अंजली म्हणते की हो। अंजली मात्र आता ते आणायला निघालेलीच असते आणि तेवढ्यात तयार होत ईश्वरी बाहेरच येत असते। आता वल्लरी तिला लगेच म्हणते की अंजली अगं तू कुठे निघालीस, अगं तू एक काम कर, बळजबरीच्या सुनबाईला सांग ते निर्माल्य आणण्याचं। आता तो फोटो ईश्वरी समोर येण्यासाठी मुद्दाम वल्लरी हा प्लॅन करते। आता मात्र वल्लरी ईश्वरीकडे पाहत म्हणते की अंजली नाहीतर कुठे हिला काही काम असतं ग। त्यावर तर ईश्वरी विचारते की ताई अहो काय झालं, तर अंजली म्हणते की काही नाही अगं ईश्वरी मी देवळात जात होते, तू एक काम कर, आपल्या देवघरातील निर्माल्य जरा गोळा करून देतेस का, जे तेथे काही कलश असतो ना तर त्यात टाकता येईल। तर लगेच ईश्वरी म्हणते की अहो देते ना, मी लगेच घेऊन येते, तुम्ही बसा तोपर्यंत। वल्लरी मात्र आता हसत असते आणि बस असं अंजलीला म्हणते, कारण आता वल्लरीला असं वाटतं की नक्की ईश्वरी समोर तो फोटो येईल। तर आता मात्र ईश्वरी देवघरात जाते तर वल्लरी खुश होत असते, कारण मी ठेवलेला बॉम्ब आता फुटणार आहे असं तिला वाटतं। देवघरातील हा फोटो आहे तर ईश्वरी नक्की बघणार म्हणून। तेव्हा आता ईश्वरी देवघरात येते आणि म्हणते की बापरे, कालच्या पूजेमुळे तर खूपच पसारा झालेला आहे, साफसफाई करावी लागेल, म्हणून आता ईश्वरी साफसफाई करायला घेते। आता मात्र ती साफसफाई करत असते तेव्हा आता ईश्वरी ते सगळं काही गोळा करत असते आणि त्याखाली तो फोटो असतो। वल्लरी वाटच पाहत असते, तिला इतका वेळ का लागत असेल, तिने तो फोटो पाहिला असेल का असे तिच्या मनात विचार येत असतात। आणि मला तर असं वाटतं की हिने नक्की फोटो पाहिला असेल म्हणूनच तिला इतका येण्यासाठी वेळ लागला असेल। आपल्या आईचे प्रताप बघून मात्र जबरदस्त धक्का बसला असेल। आता मात्र कुठल्या तोंडाने ती बाहेर येईल बरं। आणि तेवढ्यात आता तो फोटो आहे तर त्यावरील तो पेपर ईश्वरी उचलते आणि ते काही फुलांच्या पाकळ्या आहे तर त्या आईन त्या फोटोवरच टाकून देते आणि पेपर मात्र आता त्या पिशवीत ती टाकत असते। आता मात्र तो फोटो झाकला जातो। ईश्वरी आता तो फोटो सहित आता त्यावर त्या फुलांच्या पाकळ्या वगैरे असतं तर ते सगळं काही अगदी त्यात भरते। ईश्वरीचं काही त्या फोटोकडे देवकृपेने लक्ष जात नाही आणि एकदाच सगळं काही स्वच्छ झालं असे बोलून आता ईश्वरी बाहेर येते। ईश्वरीला आवाज देते की ईश्वरी अगं झाले का निर्माल्य गोळा करून। आता ईश्वरी म्हणते की हो ताई आलेच। त्यावर आता ईश्वरी जेव्हा बाहेर येते तर तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो। आता वल्लरी पाहते, वल्लरीला टेन्शन येते आणि मनात म्हणते की अरे ही तर एकदम नॉर्मल दिसते। आता ईश्वरी मात्र अंजलीच्या हातात जे काही ते पिशवी आहे तर ती देते आणि म्हणते की ताई हे बघा झालं, निर्माल्य गोळा झाले। त्यावर आता लगेच वल्लरी तिला विचारते की काय ग, सगळीकडे ते नीट व्यवस्थित केलं ना चेक, तू तिकडे काहीच राहिलेलं नाही ना। त्यावर तर ईश्वरी विचारते की अहो मामी तुम्ही असं का म्हणतात, काहीच राहिलं नाही म्हणजे। आता अंजली सुद्धा मामीकडे पाहत असते। आता वल्लरी म्हणते की अगं एखादं फूल वगैरे तर राहिलं नाही ना, आणि ते फूल खराब होईल आणि घरभर मात्र त्याचा वास सगळीकडे पसरेल म्हणून विचारते। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामी तुमचं बरोबर आहे, तिकडे आता मी सगळं काही अगदी व्यवस्थित साफसफाई केलेली आहे, काही राहिलेलं नाही। अंजली तो पिशवी घेते आणि मी देवळात जाऊन आले असे बोलून आता अंजली निघून जाते। आता मात्र ईश्वरी किचन मध्ये जाते। आता वल्लरी लगेच तटकन उभी राहते आणि म्हणते की असं कसं होईल, तो फोटो तर मी तेथेच ठेवला होता, म्हणजे तिला तो फोटो दिसलाच नाही का, मग तो देवघरात ठेवलेला फोटो गेला कुठे, म्हणून मला आता बघून यायलाच हवं। म्हणून मामी लगेच आता तो फोटो शोधण्यासाठी देवघरात पुन्हा येते। त्यानंतर आता इकडे ईश्वरी बाहेर येते, नमुताईचा कॉल आलेला असतो। ईश्वरी नमुताईला म्हणते की अगं नाही नमुताई, ते माझ्यासाठी इतकं सर्व काही करतात, अगं मी सुद्धा मग त्यांच्यासाठी काहीतरी असं स्पेशल करायला नको का। त्यावर तर नम्रता तिला विचारते, अगं तू तुझ्या भडकुचंदला आय लव्ह यू तरी म्हणू शकणार आहेस का। आता मात्र ईश्वरी म्हणते की ताई आणि काय ग, तू माझ्या नवऱ्याला भडकुचंद म्हणायचं नाही, मला सांग बरं ते तुझ्याशी भडकुचंद सारखं कधी वागले का। त्यावर तर लगेच नम्रता म्हणते की हो 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 माझा नवरा काय, मी एक काम करते, मी जिजूंना सांगून टाकते, इशूला तुम्ही खूप खूप आवडता आणि तसंही तुझी गाडी काही पुढे सरकणार नाही। तेव्हा मात्र आता अमुताई नाही, तू त्यांना काही सांगायचं नाहीस। आता तेवढ्यात अर्णव तिच्या मागून येतो, तू गाडीमध्ये बसणार असतो आणि विचारतो काय ग ईश्वरी काय बोलतेस, काय सांगायचं नाहीस। तेव्हा लगेच अर्णव पुढे येतो आणि ईश्वरीला विचारतो की मिस इंदौर कुणाला काही सांगू शकणार नाहीस तू। आता नम्रता सुद्धा अर्णवचा आवाज ऐकते
आता नम्रता लगेच म्हणते की इशू अगं हाच ती वेळ आहे की हाच मोका आहे की तू आता जिजूंना सर्व काही खरं सांगून टाक, आय लव्ह यू बोलून टाक. त्यावर तर इशू म्हणते की नमुताई अगं मी आता नाही बोलू शकणार. अर्णव विचारतो की काय बोलू शकणार नाहीस. तेव्हा आता लगेच नम्रता तिकडून म्हणत असते की अगं सांग ना तू, त्यांना सांगून टाक की मला तुम्ही खूप खूप आवडतात, परंतु माझ्या मनातील तुम्हाला सांगता येत नाही. आता मात्र नम्रता तिकडून म्हणत असते की जिजू जिजू अहो तुम्ही इशूला खूप आवडतात. आता अर्णवला व्यवस्थित ऐकायला येत नाही. तो विचारतो नम्रता काय म्हणते, काय आवडतात. त्यावर त्या लगेच इशू म्हणते की गप ना ग नमुताई, मला भीती वाटते, आपण नंतर बोलू बरं. तेव्हा आता नम्रता आता इशू फोन कट करते. नम्रताला मात्र खूप हसायला येत असतो. त्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीला विचारतो की मिस इंदोर काय झालं, तुला कसली भीती वाटते, माझ्याशी तुला काही बोलायचं आहे का, तू घाबरू नकोस. तेव्हा आता इशू नाही नाही सर करत असते. अहो माझं ऐकून तरी घ्या की मी नमुताईला हेच सांगत होते, तुम्ही जर चिडलात तर मला तुमची भीती वाटते म्हणून. तुमचा भडकुचंद जर झाला तर तुमच्या मनामध्ये नक्की काय आहे ते कसं ओळखायचं बरं, हेच मला नाही कळत. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू हेच म्हणत होतीस का. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो तुम्ही आमच्या बहिणी बहिणींचं बोलणं चोरून ऐकत होतास का. आणि हे बघा तुमच्या इंग्लिशमध्येच मी तुम्हाला सांगते की बॅड मॅनर्स. त्यावर त्या लगेच अर्णव म्हणतो की हॅलो मी कारमध्ये बसत होतो, तितक्यात मला तुझं बोलणं ऐकू आले म्हणून मी तुझ्याकडे आलो. त्यावर तर ईश्वरी कासवीस होते आणि विचारते की सर तुम्ही कुठे चाललात. अर्णव म्हणतो की एक महत्वाचं काम आहे तिकडे निघालो. आणि हे बघ मामा घरी आहे, जर काही लागले तर त्याला सांग, त्या राजेशला घाबरत नको जाऊस. आता अर्णव तिच्याकडे पाहत म्हणतो की बॅड मॅनर्स मी. आता ईश्वरी नाही नाही करत असते. आता मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहतच असते. अर्णव गाडीमध्ये बसतो आणि तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता ईश्वरी मनात म्हणते की सर तुमच्या रागात सुद्धा आता मला तुमच्या डोळ्यातील प्रेम दिसतं, माझ्याविषयीची काळजी दिसते, आणि हे सगळं काही तुम्ही कर्तव्य पायी करता की तुमच्या मनात सुद्धा आहे की माझ्याबद्दल काही. आता मात्र ईश्वरी मध्येच उभी असते. अर्णव जोरात हॉर्न वाजवितो. ईश्वरी बाय करत मागे होते आणि अगदी लाडाने त्याच्याकडे पाहत असते, हसत असते. अर्णव निघून जातो. ईश्वरीला मात्र आता मागचे त्याबरोबर घालवलेले क्षण आठवतात आणि अगदी ईश्वरी आता अर्णवच्या प्रेमात वेडी झालेली असते. ईश्वरीला आता प्रत्येक आठवणी आठवतात. ईश्वरी स्वतःशी लाजत असते आणि लगेच आत निघून जाते. त्यानंतर आता ईश्वरी आत येते तर मामा मात्र केकची ऑर्डर आणि डिझाईन सांगत असतो, केक कसा ऑर्डर करायचा त्याबद्दल तो फोनवर बोलत असतो. आणि तेवढ्यात मामा करत ईश्वरी येते. मामा लगेच फोन घाईने कट करतो कारण ईश्वरीला ही माहिती करून द्यायचं नसतं. आता मात्र ईश्वरी मामांना विचारते की मामा तुम्ही मला बोलावलं. त्यावर तर मामा म्हणतो की अगं मी नाही तर अंजलीने तुला बोलावलेलं आहे. त्यावर तर ईश्वरी विचारते की ताई आल्या पण का देवळात जाऊन. आता मामा म्हणतो की हो केव्हाची आली. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे मी भेटून येते. आता ईश्वरी आत जाते तर मामा म्हणतो की नशीब हिला काही कळाले नाही, नाहीतर अर्णव माझ्यावर चिडला असता. म्हणून मामा आता पुन्हा त्या दुकानात फोन करतो आणि केकची ऑर्डर देतो. त्यानंतर आता इकडे ईश्वरी आत येते आणि ताई असं म्हणते तर अंजली रडत असते. अंजली काहीने डोळ्यातील पाणी पुसते. ईश्वरी धावतच येते आणि विचारते की ताई काय झालं, का रडतात तुम्ही. तेव्हा मात्र अंजली म्हणते की अगं देवळातून परत येताना मी डॉक्टरांकडे गेले होते आणि तेव्हापासून मला आईची खूप आठवण येते. तेव्हा आता ईश्वरी विचारते की अहो पण काय झालं. आणि हे बघ बाळाची आता थोडी थोडी हालचाल जाणवायला लागली, काही शंका होत्या म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते आणि त्यात म्हणजे डोळे लागले आणि मी त्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा मात्र आता डॉक्टर बोलता बोलता असे म्हणाले अगं ह्या गोष्टी तर तुझी आई सुद्धा तुला सांगू शकेल. आणि तेव्हापासून मला खरंच असं वाटतं की आज आई असते तर तिने किती केलं असतं माझ्यासाठी. तेव्हा आता अंजली म्हणते की ताई हे बघा प्लीज तुम्ही काही आता मनाला वाईट वाटून घेऊ नका आणि रडू नका बरं. आणि हे बघा तुमच्या आई जिथे कुठे असतील तर तेथे रडताना तुम्हाला असं बघून खूप त्रास होईल, त्यामुळे हे बघा तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज. तेव्हा आता अंजली रडतच म्हणते की अगं खरं तर मीच आई होणार आहे, परंतु माझ्यातील ती लहान मुलगी आहे ना ती आईला अजूनपर्यंत मिस करते. त्यावर तर ईश्वरी समजावते. ईश्वरी म्हणते की हे बघा ताई मी सगळं काही समजू शकते, परंतु स्वतःला असं रडून त्रास करून घेऊ नका आणि द्या इकडे तो फोटो माझ्याकडे द्या. म्हणून ईश्वरी आता अंजली ताईच्या हातातील तो फोटो घेते आणि बघते तर काय आता त्यामध्ये अर्णवचे बाबा सुद्धा असतात. तर आता ईश्वरी विचारते की ताई हे तुमचे बाबा आहेत का. त्यावर तर अंजली घाबरते. आता अंजली म्हणते हे बघ ईश्वरी हा फोटो माझ्याकडे आहे हे तू अर्णवला सांगू नकोस. तेव्हा आता अंजली म्हणते की मी नाही सांगणार, परंतु ताई एक विचारू का. तुम्ही दोघंही नेहमी आईबद्दल बोलत असतात परंतु तुमच्या बाबाबद्दल तुम्ही काहीही बोलत नाही. मागे सुद्धा एकदा मी अर्णव सरांसोबत म्हणजे समोर तुमच्या बाबांचा विषय काढला होता, तेव्हा मात्र अर्णव सर माझ्यावर खूपच चिडले होते. त्यावर आता अंजली म्हणते की ईश्वरी अगं पुन्हा तू
चिंटू समोर मात्र बाबांचा विषय घेऊ नकोस. तेव्हा आता ईश्वरी विचारते की पण ते का आणि काय झालं होतं. तेव्हा आता अंजली म्हणते की बाबामुळे आम्ही खूप दुखावलो गेलेलो आहोत, कारण काही चांगल्या आठवणी नाहीत त्यांच्यासोबत. लहानपणी अशा काही गोष्टी घडल्यात की त्यांच्याबद्दल आम्हाला कुणालाच काही वाटत नाही. आणि हा फोटो मी यासाठी जपून ठेवला कारण यामध्ये आई आहे. छान असं आनंदी कुटुंब होतं आमचं. ह्या फोटोमध्ये दिसते तसं का बाईमुळे ते सगळं काही उद्ध्वस्त झालं. आता हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की म्हणजे काय ताई. आता अंजली म्हणते की एका बाईने मात्र तिच्या जाळ्यामध्ये आमच्या बाबांना ओढून घेतलं आणि त्यामुळे मात्र माझ्या आई बाबांचा सुखी संसार मोडला. आमचं घर तुटलं, आई गेली. इतक्या दिवसातच मात्र एका दिवसात सगळं काही बदललं आणि आम्ही शेवटी रस्त्यावर आलो. आणि मला माहिती आहे की त्या बाईला मात्र ह्या जन्मातच सगळं काही भोगावं लागणार आहे. पुढे म्हणते की अगं देव सगळं काही बघत असतो. म्हणून आता अंजली खूप रडते. आता ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही काही त्रास करून घेऊ नका, प्लीज ताई तकलीफ करून घेऊ नका. त्या बाईला मात्र तिच्या कर्माची फळं भोगावीच लागणार आहेत. आता ईश्वरीला हे माहिती नसतं की ती आपली आईच आहे, परंतु आईची सुद्धा काहीच चूक नसते. हे सगळं वल्लरी मामीचं कारस्थान असतं. आता मात्र ईश्वरी म्हणते की आहो ताई तुम्ही फक्त आपल्या बाळाचा विचार करा आणि पॉझिटिव्ह राहा. आणि हे बघा आहो ताई आपल्या घरामध्ये तुमच्या बाळाचे लाड करण्यासाठी किती लोक आहेत बरं. ही गोष्ट चांगली आहे आणि मला तर ताई कधी एकदाच मी मामे होते असं झालेलं आहे. बघा ताई अंजलीला तर हसू येतं ईश्वरीचे हे गोड बोलल्यानं. आता अंजली खुशच म्हणते की खरंच या बाबतीत मी खूप नशिबान आहे. खूप प्रेमळ माणसं मला मिळाली आणि खरंच यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल, त्यांच्यासारखा नवरा माझ्या नशिबी आला. आता हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो कारण ईश्वरीला माहिती असतं राकेशचं खरं रूप. अंजली म्हणते की मला खात्री आहे की हे खूप चांगले बाबा होतील. आता मात्र हे सर्व ऐकून ईश्वरी आपल्या मनात म्हणते की खरंच बिचाऱ्या ताई, या माणसाचा खरा चेहरा मात्र यांना माहितीच नाही. पप्पा का तू असं केलंस. इतक्या चांगल्या मुलीच्या आयुष्यात त्या शैतानाला तू घेऊन आलास. आणि आता ईश्वरी मनात म्हणते की किती काही असले तरी सुद्धा अंजली ताई तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर त्या माणसाची काळी सावली आम्ही आणि अर्णव सर नाही पडून देणार. त्यानंतर आता अंजली मात्र आता ईश्वरीला म्हणते की काय तुझा उद्या कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग आहे का. तू उद्या माझ्यासोबत सोनोग्राफीला येशील का. तेव्हा आता ईश्वरी आपल्या मनात म्हणते की 12 टक्के ढेर. मी तर अर्णव सरांसाठी सरप्राईज प्लॅनिंग केलेलं आहे. मग आता ताईंना मी नाही कसं म्हणू बरं. आता अंजली पुन्हा विचारते की काय गो तुझा उद्या कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग आहे का. आता ईश्वरी ताईसाठी म्हणते की हो ताई मी तुमच्यासोबत येईल, मी घरीच आहे उद्या. तेव्हा अंजली म्हणते की बरं ठीक आहे. कारण आता अर्णवला ते सरप्राईजचं प्लॅनिंग करण्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी ईश्वरीला खास करून बाहेर घेऊन जायचं असतं. यासाठी अंजली हे सर्व तिला विचारते. आता ईश्वरी तयार होते आणि ताई आता तुम्ही आराम करा, मी बाहेर जाते. तेव्हा आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे, परंतु जाता जाता तू मामीला इकडे पाठवून दे, जरा आजीला कॉल करायचा आहे. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो पाठविते. त्यावर मात्र आता लगेच अंजली खुश होते. अंजली म्हणते की बरं झालं ईश्वरीला कुठे बाहेर जायचं नाही म्हणल्यानंतर आता छान असं सरप्राईज प्लॅनिंग करता येईल. आता मात्र अंजली खुश होते. त्यानंतर आता इकडे मामी ते काही आता राजन आणि सुप्रियाचे एकत्र फोटो आहे ते फोटो काढून ठेवते. आता मात्र ती मनात म्हणत असते की ते फोटो मात्र आता मी ईश्वरीला दिसावे म्हणून अगदी तेथे ठेवला होता, पण तो फोटो तेथून गायब कसा झाला. नक्कीच मात्र तो फोटो त्या निर्मला सोबत त्या पिशवीत टाकला असेल. तिच्यामुळे मात्र माझी एक संधी हुकली आणि अशा एकामुळे मी काही हार मारण्यातली नाही. आणि तेवढ्यात आता वल्लरीच्या मागून दरवाजा उघडतो आणि आज काही जरी झाले तरी मात्र हा फोटो मी ईश्वरी समोर आणणार आहे. कितीही काही झाले तरी आता ह्या वाढदिवसाच्या वाईट आठवणी मात्र मी तिला देणारच आहे. जन्मभर मात्र अगदी त्या आठवणी आहे तर त्या पुसून टाकण्यासाठी तू तडफडशील. त्यानंतर मात्र जे काही घडेल त्यामुळे मात्र अर्णव हा ईश्वरीला आणि सुप्रियाला कधीही माफ नाही करणार. अर्णव आणि ईश्वरी मात्र हे सत्य आहे तर तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतं हे बघतच राहा तुम्ही. आणि तेवढ्यात ईश्वरी दरवाजात येते आणि म्हणते की मामी. आता मामी तर म्हटल्यानंतर आता मामी खूपच घाबरते. आता मात्र लगेच वल्लरी मागे वळून पाहते आणि तो फोटो आपल्या मागे हातात लपवते. आता मनात ईश्वरीकडे बघत म्हणते दरवाजा तर मी लावून घेतला होता परंतु तो उघडला कसा. तेव्हा आता ईश्वरी आत यायला निघते तर आता वल्लरी मामी लगेच तिला थांब असं म्हणते. आणि काय ग विचारून आतमध्ये येता येत नाही का. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामी अहो दरवाजा तर उघडाच होता. आता ईश्वरीच्या समोर बेडवर ते फोटो ठेवलेले असतात म्हणून मी आले असं ईश्वरी सांगते. परंतु मामी तिच्यावरच ओरडते की काय काम आहे आणि तू कशाला इथे आलीस. त्यावर त्या लगेच ईश्वरी म्हणते की अंजली ताईंनी तुम्हाला त्यांच्या रूम मध्ये बोलावलेलं आहे, तुम्ही एकत्र आजींना फोन करणार होतात ना. तर आता वल्लरी अगदी मोठ्याने ओरडते की ठीक आहे
हो पुढे मी आलेच. तर ईश्वरी आता बेडकडे पाहायला जाणार तोच वल्लरी तिच्यावर पुन्हा ओरडते, काय सांगते तुला, निघ इथून. तेव्हा आता ईश्वरी बिचारी तेथून बाहेर निघून जाते. आता ईश्वरी बाहेर गेल्यानंतर वल्लरी घाईने दरवाजा बंद करून घेते आणि घाबरतच सगळे फोटो उचलते. आता वल्लरी आपला घाम वगैरे पुसते, खूप घाबरलेली असते आणि नशीब हे फोटो त्या मुलीने पाहिले नाही, नाहीतर जर तिने माझ्याजवळ हे फोटो पाहिले असते तर सगळं काही उद्ध्वस्त झालं असतं. माझ्यावरच तिला डाऊट आला असता. म्हणून आता वल्लरी घाईने ते फोटो उचलते आणि त्या फोटोकडे ती रागाने पाहत असते. त्यानंतर आता संध्याकाळ होते. ईश्वरीने छान अशी साडी नेसलेली असते आणि ती अर्णवला डोळ्याला पट्टी बांधून आता घेऊन येते. छान असं डेकोरेशन झालेलं असतं. आता मात्र डोळ्याला पट्टी बांधलेली असते. अर्णवच्या हाताला धरते आणि ती पुढे घेऊन येते. तेव्हा आता लगेच डोळ्याची पट्टी उघडते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर सर्व काय आहे. तेव्हा आता ईश्वरी गुलाबाचं फूल देऊन गुडघ्यावर बसते आणि अर्णव सरांना म्हणते की खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये हलचल सुरू होती, नेमकं काय झालं हेच मला कळत नव्हतं. आणि हे बघा सर, मी पागल तर झालेली नाही ना. आणि ते गुलाबाचं फुल ती अर्णवकडे धरते. अर्णव खुश होत तिच्याकडे पाहत असतो. आणि जेव्हा तुम्ही माझ्या समोर यायचा तर माझा श्वास अडकल्यासारखा व्हायचा आणि जर तुम्ही माझ्यापासून 2 मिनिट जरी लांब गेलात तरी सुद्धा मनामध्ये अजीबसी बेचैनी व्हायची. दोन्हीही फिलिंग्स माझ्या मनामध्ये एकत्र यायच्यात. मला असं वाटायचं की सगळं काही तुम्हाला आता सांगून टाकावं, कसं तुम्हाला हे सर्व सांगायचं हेच मला कळत नव्हतं. आणि हे पण खरं आहे की तुम्हाला सगळं काही सांगितल्याशिवाय मी राहू शकले नसते. आणि हे बघा सर, माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणून ईश्वरी गुलाबाचं फूल देऊन अर्णवला आपल्या प्रेमाचं प्रपोज करते. अर्णव पाहतच असतो. आता अर्णव तिच्याकडे पाहत असतो तर ईश्वरी आय लव्ह यू असं म्हणते. अर्णवला खूपच आनंद होतो. दोघे आता रोमांटिक होतात. तेव्हा मात्र अर्णव खुश होते, गुलाबाचं फूल स्वीकारतो आणि ईश्वरीला उठून उभा करून तिला जवळ घेतो आणि तिला सुद्धा आता तो प्रपोज करतो की आय लव्ह यू टू यू सो मच. तेव्हा मात्र ईश्वरी आणखीनच खुश होते आणि दोघांनी आता एकमेकांना प्रपोज केल्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी आज खूप वेगळीच तयार झालेली असते आणि अर्णवकडे ती पाहत असते. खास सरप्राईज प्लॅनिंग तिचा हा असतो. तेव्हा मात्र दोघे खुश होतात आणि एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात. आता ईश्वरी इतकी खुश असते आणि अर्णवच्या मिठीत इतकी खुश असते. आता मात्र अर्णवला तिने प्रपोज केलेलं असतं आणि ईश्वरी आता त्यांना थँक्यू सर असं म्हणते. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. परंतु मित्रांनो, आता होतं तर काय, आता सगळ्यांची निराशा होते कारण आपली ईश्वरी मात्र हे स्वप्न पाहत असते. स्वप्नामध्ये तिचं आता हे सुरू असतं, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता मात्र ईश्वरीच्या ह्या आवाजाने अर्णवला जाग येते. आता तो सारखा ऐकतो. ईश्वरीचं सारखं तेच सुरू असतं की थँक्यू सो मच, दिल से थँक्यू सो मच सर, सर असे करत असते. आता अर्णव विचार करतो की नक्की ईश्वरीला मिस इंदोरला काय झालं, ती सारखी सारखी थँक्यू का म्हणतेस, थँक्यू सर, दिल से थँक्यू, थँक्यू सर, दिल से थँक्यू, तिचं हेच सुरू असतं. अर्णव लगेच उठून बसतो आणि आता ओढणी बाजूला करून डोकावून पाहतो तर ईश्वरीचं हेच सुरू असतं, दिल से थँक्यू, थँक्यू सर, दिल से थँक्यू. अर्णवला फार आता हसू येतं. अर्णव आता स्वतःला म्हणतो की ही झोपेत सुद्धा थँक्यू म्हणते. म्हणून तो खुश होत ईश्वरीकडे पाहत असतो. अर्णव आता स्वतःला इतका खुश अगदी म्हणत असतो की खरंच ही झोपेत सुद्धा बडबड करते. मिस इंदोर, खरंच या मिस इंदोरचं काही खरं नाही. झोपेत सुद्धा किती सुंदर दिसते, अगदी क्यूट. तर आता अर्णव तिचं कौतुक सुद्धा करत असतो आणि तिच्याकडे रोमॅन्टिक होऊन पाहून आता हसत सुद्धा असतो. ईश्वरीचं तेच सुरू असतं की थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आता मात्र अर्णव तिच्याकडे पाहतो आणि मनात म्हणतो की मिस इंदोर, तुम्हाला थँक्यू म्हणशील परंतु आत्ता नाही, तुम्हाला उद्या थँक्यू म्हणशील कारण तुला दिलेलं सरप्राईज बघून तू इतकी खुश होशील आणि नक्की तुम्हाला थँक्यू म्हणशील. अर्णव सारखा तिच्याकडेच पाहत असतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जेव्हा ईश्वरी आणि अंजली सोनोग्राफीवरून घरी येतात, आता मुद्दाम अंजलीने तिला सोनोग्राफीला नेलेलं असतो. आता मात्र जेव्हा घरी येतात तर आता अर्णवने छान असं सरप्राईज तिला दिलेलं असतं. इंदोरी स्टाईलने आता त्याने तिला सरप्राईज दिलेलं असतं. जे अगदी जिलेबी वगैरे आहे सगळ्यांचे स्टॉल आपल्या घरातच लावलेले असतात. अगदी इंदोरचा माहोल तिथे बनवलेला असतो, जिलेबी वगैरे सगळं काही. आणि हे बघ, आता मिस इंदोर, तू नेहमी म्हणत असते ना इंदोर खूपच छान आहे, तर आता बघ तुझं हे इंदोरच आम्ही आता घरात बनवलेलं आहे. तर आणि हॅपी बर्थडे टू यू, हेच तुझ्या वाढदिवसाचं सरप्राईज आहे. म्हणून आता आपल्या हाताने तो ईश्वरीचं औक्षण करतो. ईश्वरी खूप खुश होत असते आणि म्हणजे म्हणते, या अगोदर मात्र मला हे असं इतकं खास असं सरप्राईज कोणीच दिलं नव्हते आणि हा माझा अगदी आतापर्यंत सगळ्यात बेस्ट असा बर्थडे आहे सर. म्हणून अर्णव तिला आपल्या हाताने मिठाई भरवतो. आता राकेश हे सर्व पाहतो आणि त्याचा खूपच जळफळाट होत असतो. आता मात्र ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवकडे पाहत असते आणि थँक्यू म्हणते.
तर आता इकडे वल्लरीचा जळफळाट होतो. अर्णवने जो ड्रेस आहे तर तो मात्र आता ईश्वरीसाठी आणलेला असतो, स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला. तेव्हा आता वल्लरी तो फोटो त्या ड्रेसमध्ये ठेवते आणि स्वतःला म्हणते, एकमेकांना काय सरप्राईज देता. आणि हे बघ ईश्वरी, तुला मात्र अगदी सगळ्यात तुझ्या आयुष्यातील मोठा धक्का या वाढदिवसाच्या दिवशी मी देणार आहे. तर असे आता वल्लरी ठरून तो फोटो त्यात ठेवते. तर मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.